मीरा भाईंदरमधील भाईंदरपाडा जमीन वाद पुन्हा एकदा पेटला। या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून विहंग ग्रुपकडून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना सीज अँड डिसिस्ट नोटीस बजावण्यात आली आहे। या नोटीसमध्ये मेहतांनी केलेले आरोप तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मात्र नरेंद्र मेहता यांनी आक्रमक भूमिका घेत अशा नोटिसांना मी भीक घालत नाही असे ठणकावून सांगितले। याच दरम्यान मेहतांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रताप सरनाईक किंवा विहिंग ग्रुपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। आता या वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाईंदरपाड्यातल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही ठाण्याला गेला होता, यानंतर विहंग कंपनीच्या मार्फत आपल्याला एक नोटीस आली आहे, त्याबद्दल आपण काय सांगू? बघा, नोटीसचं तर माझ्या आयुष्यात मला हजारो नोटीस येतात। मी राजकारणात आहे, अशा नोटिसाला आम्ही कधी घाबरत नाही। एक परंतु सरनाईक दरवेळी खोटा आरोप करायचं, त्यांना आम्ही नोटीस पाठवली म्हणून त्यांनी आम्हाला पाठवले। खैर त्या नोटिसाला उत्तर देऊ, परंतु त्या नोटीस ज्या आधारे पाठवली ती मला आत्ता दुपारी भेटली। त्यामध्ये जे काही म्हटलेलं आहे ते FIR सुद्धा म्हटलेलं आहे, म्हणजे जे मी काय कोट केलेलं आहे ते सत्यच आहे आणि खरंच आहे। त्याला उत्तर नोटिसीला उत्तर आमचा वकील देतील, ते काय द्यायचे ते। परंतु हे सत्य आहे की सरनाईक साहेबांना असं वाटत असेल की अशा प्रकारे आवाज दाबला जाईल, तर नक्कीच तो कधीच दाबला जाणार नाही। त्या भूमिपुत्रांना आम्ही न्याय मिळवून देऊ। त्यांचं एका बाजूला म्हणतात की मी कुठला गुन्हा केलेला आहे, माझी चौकशी करायला रेडी आहे, मग एका साईडने नोटीस का पाठवतात? बघा, ते हाती के दात खाने के और दाखवायचे अजून। म्हणजे एक विचार करा, जो व्यक्ती त्यांची चेनाला जमीन आहे तिकडे आंब्याची झाडं होती, ते सगळी कापली गेलेली 36 झाडं। ज्यावेळी अंगाशी आहे त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना पत्र येतो, माझा जागेवर कोणतरी रात्री येऊन झाडं कापून गेलं, ह्याची आपण शहानिशा करा। ह्याचं समजलं, स्वतःच करायचं आणि बोलतं शहानिशा करा। म्हणजे उदाहरण सांगतो, स्वतः वार करतील आणि सांगतील की मला कोणीतरी मारलं, त्याची शहानिशा करा। हे सगळे मूर्ख बनवायचे धंदे आहेत, ते त्यांनी आता बंद करावं। स्वतःच करतात, त्यावेळी पण बोलतात ते इन्क्वायरी करा, हे करा, ते करा। आता ते 2-2 5 स्टार हॉटेल बांधतात, तर पैसे काय कुठनं आले काय माहीत नाही का? असं आहे। या सगळ्या परिवहन खात्यातल्या भ्रष्टाचाराचे बोगस परमिट दिलेलं, त्या पैशानेच ते 5 स्टार हॉटेल बांधतात, प्रताप सरनाईक।